वृश्चिक राशीमध्ये विशेषतः विशाखा नक्षत्राचा 4था चरण, अनुराधा नक्षत्राचे 4ही चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे 4ही चरण याच्या संयोगाने वृश्चिक रास तयार होते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा उत्साह, धैर्य व आत्मविश्वास वाढवणारा असून मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमच्या जिद्द, ऊर्जा भरपूर प्रमाणात असेल. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत कामाचा थोडासा अधिक ताण असेल, परंतु येत्या बुधवारपासून परिस्थिती चांगलीच निवळेल आणि तुम्हाला आराम देखील मिळेल. करिअरच्या बाबतीत वरिष्ठ आपल्यावर विशेष खुश होतील. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा योग्य काळ आहे. कामात प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची क्षमता आपल्यात आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची नवीन संधी मिळेल. रिअल इस्टेट, बांधकाम, लोखंड, ऑटोमोबाईल, डिफेन्स व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश ह्या आठवड्यात मिळेल. मात्र भागीदारीत मतभेद शक्यतो टाळा. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला राहणार असून आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठे खर्च होतील, पण शेवटच्या टप्प्यात नफा मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. लॉटरी वा सट्ट्यात नको तितका धोका घेऊ नका, त्याच्यापासून शक्यतो दूरच राहा. कौटुंबिक जीवनात घरातील जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबातील वडीलधारी मंडळींचे आरोग्य थोडेसे ह्या आठवड्यात खालावू शकते. वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात, पण आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध सुधारतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. एकत्र प्रवासाची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब, अपचन किंवा डोकेदुखीची समस्या या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांना त्रासदायक ठरू शकते. तेव्हा शक्यतो रागावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम व प्राणायाम करा, त्यामुळे मनाला अधिक बळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून स्पर्धा परीक्षा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 9. शुभ रंग आहे लाल व मरून. शुभवार आहे रविवार व मंगळवार. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 चिमूटभर शेंदूर अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.